साताऱ्यात शिवकालीन वाघनखांच्या प्रदर्शन दालनाचा उद्घाटन सोहळा शाही थाटात संपन्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं उद्घाटन। व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन येथून आणण्यात आलेल्या शिवकालीन वाघनखांच्या प्रदर्शन दालनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या राजशाही थाटात पार पडले। यावेळी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला राजदरबाराच्या रूपात सजवण्यात आलं होतं, तर संग्रहालयाबाहेर शाही मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। त्यामुळे साताऱ्यात शिवकाळ अवतरला होता। छत्रपती शिवाजी महाराज यांनी या वाघनखांच्या सहाय्याने प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, त्यामुळे या वाघनखांना मोठं महत्त्व आहे। मात्र ही वाघनखे इंग्रज अधिकाऱ्यांनी साताऱ्यातून आपल्या बरोबर नेल्यानं गेली अनेक वर्ष ती लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली होती। हे शिवकालीन वाघनखे प्रदर्शनासाठी महाराष्ट्रात आणावी यासाठी राज्य सरकारने लंडनच्या सरकारशी करार करून ते आता पहिल्यांदा राजधानी सातारा येथे आणण्यात आले। 20 जुलै पासून या वाघनख्यांचं प्रदर्शन साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे सुरू राहणार असून याच प्रदर्शनाचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील दालन क्रमांक 3 मध्ये ही वाघनखं ठेवण्यात आले। वाघनखांच्या संरक्षणाकरता सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सॉर त्याचप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आला। शिवप्रेमी शिवभक्त वाट पाहत होते, वाघनखांचं दर्शन घेण्याची वाट पाहत होते। तो दिवस आज उजाडलाय आणि लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधामध्ये जी वाघनखं वापरली त्याचं आगमन इथे झालं। आज आम्ही त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्या वाघनखांचं आज उद्घाटन झालंय असं मी या ठिकाणी जाहीर करतो। छत्रपती शिवरायांच्या वाघांचं महत्व काय समजणार?